नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय एलएस मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा। मोदी शाह अजेय नाहीत, ते देखील जातील, संजय राऊतांचं वक्तव्य। धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतःहून राजीनामा दिला। 22 जणांच्या आत्महत्येवर त्यांनी कुठलीही खंत व्यक्त केली नाही। प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। 12 वर्षांपासून अहंकाराच्या धुंदीत असलेल्या सरकारला झुकवण्यात अखेर विद्यार्थ्यांना यश। विद्यार्थ्यांनी मिशन रेजिग्नेशन सक्सेस करून दाखवलं। रोहित पवारांची ट्विट करून सरकारवर टीका। जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांचं टार्गेट फिक्स आहे। टार्गेट कंप्लीट केल्याशिवाय ही पोर हलणार नाहीत। रोहित पवार यांची ट्विट करून माहिती। 28 दिवस तरुणाईनं दिलेला लढा आणि दाखवलेली जिद्द वाखाणण्याजोगी। देशातील लोकशाहीनं कात टाकली आहे आणि त्याचं श्रेय देशातील युवा पिढीला जातं। शरद पवारांचं ट्विट चर्चेत। हॅलो फ्रेंड्स, मेरे प्यारे मित्रो, आपला विजय झाला, सरकारला झुकावं लागलं। रोहिणी खडसेंचं मोदी स्टाईल ट्विट। राजीनाम्यावर आमचं आंदोलन थांबणार नाही। धर्मेंद्र प्रधान यांनी 152 वेळा पेपर लीक केला। प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप। मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष। देशातल्या युवकांचा हा विजय असल्याची काँग्रेसची प्रतिक्रिया। अमरावतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर काँग्रेसचं धरणं आंदोलन। काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे यांच्या नेतृत्वात आंदोलन। आज आषाढी एकादशी निमित्त शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं विठ्ठलाला साकडं। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी मुख्यमंत्र्यांना बा विठ्ठलानं द्यावी, यासाठी राजू शेट्टी यांनी घातलं साकडं। आषाढी एकादशी निमित्त देहू विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भक्तीची रंगछटा। ज्ञानोबा तुकारामांच्या अखंड गजरात संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय। सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील कोयना विभागातून विठ्ठलाच्या चरणी एकच मागणी। आमच्या गावचा मुलगा पुन्हा राज्याच्या नेतृत्वाची धुरा सांभाळून एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत। महाळुंगे उत्तर MIDC गुन्हे शोध पथकाची मोठी कामगिरी। आंतरराज्य घरफोड्यांच्या 4 जणांच्या टोळीवर कारवाई। 12,60,000 रुपये किमतीचे 14 तोळे सोन्याचे दागिने जप्त। सातारा शहर DB पथकाची कारवाई। 2 गुन्हे उघड। टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्यानं थार लंपास करणाऱ्या आरोपीला सोलापुरातून अटक। 32 लाखांच्या 2 थार जप्त। कोल्हापुरात पंढरपूरला जाण्यापूर्वी माऊलींचा रिंगण सोहळा। भर पावसात रिंगण सोहळा उत्साहात संपन्न। पुईखडी परिसरात भक्तिमय वातावरण। भिवंडीतील भातसा धरणावर जलपूजन करून धरणाचे 5 दरवाजे उघडले। धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नंदुरबारमधील कोंडाईबारी घाटात भीषण अपघात। कंटेनर ट्रेलरच्या धडकेत मेंढपाळ महिला गंभीर जखमी। अमरावती शहरात हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणीला सुरुवात। मोहिमेच्या पहिल्याच दिवशी वाहतूक पोलिसांची शहरभर विशेष कारवाई। कोल्हापूर जिल्ह्यात प्रतिपंढरपूर समजलं जाणाऱ्या नंदवाळ येथे भाविकांची गर्दी। नंदवाळमध्ये दिंडीच्या माध्यमातून प्रबोधनात्मक संदेश। आणि काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा एलएस मराठी।